म्हणा किंवा इंटरेस्ट म्हणा किंवा ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायचा उत्साह अजून फारसा कमी झालेला नाही आहे. आणि देवाची कृपा आहे की शरीराने साथ देत आहेत, ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. इतकं चांगलं सगळे बोलले आहेत, मला माहिती नव्हती इतकी चांगले म्हणून इतरांना माझ्यात दिसले. पण एनिवे त्यांना जर फायदा झाला असेल तर चांगलंच आहे. चांगल्या गोष्टी प्रत्येकाने घ्याव्या असं माझं जर प्रिन्सिपल आहे. कुठलाही माणूस असो किती वाईट असो तर काही ना काही चांगले गुण असतातच, आणि त्या चांगल्या गुणाकडेच पाहून ते आपल्यात उतरवायचा शक्य तितका आपण प्रयत्न करायचा असतो. आणि जो निगेटिव्ह साईड असते ती सोडून द्यायची असते, कारण ती त्याच्यावर जाते. आपण आपलं फक्त पॉझिटिव्ह साईड बघत जायची. खूप भारावून गेलो आहे. आणि आयुष्याच्या ज्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात, जसं राजू म्हणाला की आम्ही लहान होतो, आम्ही 14 वेळ बघू. सगळ्यांनी काय परिस्थिती खूप चांगली नव्हती फायनान्शियली, पण सगळ्यांनी अभ्यास केला. सगळ्यांनी यू ऑल फोर डिड व्हेरी वेल अकॅडमिकली. त्याच्यामुळे आज सगळेच दे आर वेल सेटल, वेल काय म्हणतात त्याला समाजात चांगलं स्थान प्रत्येकाने मिळवलं आहे. आणि मला मोठा म्हणून सगळ्यांचं फार गौरव. वेगळे स्टेजेस असतात. आपण विद्यार्थी असतो, नंतर संसाराला सुरुवात होते, नंतर आजोबा आपोआप होतात, त्यानंतर नातू आले. मला नेहमी असं वाटतं की जे गाणं जीवनात ही घडी अशीच राहू दे, ती माझ्या प्रत्येक फेजमध्ये लागू होते. याचा मला फार आनंद आहे. ज्या फेजेस होऊन गेल्या, जे फेज चालू आहे, त्या सगळ्याच फेजला जीवनात ही घडी अशीच राहू दे हे मला माझ्या दृष्टीने तरी अतिशय लागू आहे असं मला वाटतं. आणि वयाच्या 30 नंतर असं राजू म्हणाला, जे काही छोटं मोठं काम झालं आहे त्याचं पूर्ण क्रेडिट गोज टू म्हटलं. माझं पण ऐकलंच त्यांनी मला अनेक प्रसंगी सांभाळलं. आणि काय म्हणतात त्याला मार्गदर्शन म्हणणं बरोबर नाही, पण जे छोटे मोठे प्रसंग आयुष्यात होतात प्रत्येक वेळी ती माझ्या पाठीशी राहिली. आणि बऱ्याच वेळेस असं वाटलं की तिला इतकी हिंमत तिने मला दिली की त्यावेळी माझी हिंमत नव्हती काय करायची, पण तिने मला हिंमत दिली की नाही यू गाईड, मी पाहून घे. हा जो सपोर्ट मिळाला मला नेहमीच, त्याला काही शब्दात व्यक्त करता येत नाही. आणि मी त्यासाठी नेहमीच तिचा ऋणी राहील. मी 2 ओळी लिहिल्या आहेत. मला मोठं कवी नाही यावं. जुन्या काळी संगीत शारदाचं होतं की तो म्हणतो की म्हातारा नाही म्हणजे पाहुणीचा वयमान त्या बेसिसवर मी गेलाय. तरुण अजूनही अवघे पाहुणीचे वयमान. तरुण अजूनही अवघे पाहुणीचे वयमान, अनेकांनी मी आहे अजूनही लहान. मला फायदा आहे, बरेच मोठे बसले आहेत. दंताजीचे ठाणे टिकले, शाबूत दोन्ही कान, डोळे समर्थ सर्व बघती, ताठ असे मान. क्या बात है. तुरळक कोठे केस रुपेरी, तुरळक कोठे केस रुपेरी, देती डोईस थाट. भारवयाचा वाहुनी सुद्धा, भारवयाचा वाहुनी सुद्धा, कमर राई ताट. स्नेह आपणा सर्वांचा, देईपद समाधान, शरणागत राहून असे भगवंत चरणी ध्यान. आणि एक सभापती हा जो प्रवास झालाय 74 वर्षाचा, प्रवास 74 वर्षाचा झाला सुखकारक, प्रवास 74 वर्षाचा झाला सुखकारक.
आनंदी सहयात्रेने झाला तो आनंददायक. सुखद आठवणींची आहे मोठी पुंजी, सुखद आठवणींची आहे मोठी पुंजी, सदैव मनात घालतात त्या रुंजी. पुढील वाटचाल हो निरोगी व समाधानी, हीच प्रार्थना आहे प्रभू तुझ्या चरणी.